क्षणात आकाशात तर क्षणात धरतीवर अशी कर्णाला मायावी हुल देत घटोत्कच मेघासारखा गुरगुरत प्रचंड पाषाण, उखडलेले वृक्ष, अवजड गदा, रथाची चक्र आणि मृत हत्तींचे प्रेत यांचा त्याच्यावर दोन घटका अविरत नुसता वर्षाव करीत होता. पण गैरिक पर्वतावरून धातुस्त्रावासारखे पाझरणारे असंख्य व्रण अंगावर हसत झेलत पलाश वृक्षासारखा तसूभरही न हलता कर्ण त्याच्यावर अनेक दिव्यास्त्र फेकत होता. पुन्हा पुन्हा सूर्यस्तोत्र म्हणत गोल गरगर फिरत बाणांचे प्रपात अखंड वर्षवत होता. हजारो कुरुसैनिक घटोत्कचाच्या दिमूढ करणाऱ्या मायावी युद्धात गतप्राण होत होते, प्राणांतिक किंकाळत होते. खवळलेल्या कर्णानं घटोत्कचाच्या रथावरील सारथी विरूपाक्ष याला एकाच मर्मभेदी बाणानं खाली कोसळविला. चिंताक्रांत दुर्योधनानं मध्येच कर्णाच्या रथाजवळ येऊन त्याला हात उंचावून सूचना केली.